हे आहे लिंबू आणि अद्रकपासून बनवलेलं, म्हणजे आल्यापासून हे पाचक लोणचं आपण बनवलेलं आहे। तर हे पावसाळ्यामध्ये प्रतिकारशक्ती वाढवतं, पोटाचे विकार कमी करतं। चला आपण बघूया याच्यासाठी किती आलं घेतलं आणि किती लिंबू घेतले। तर ह्या ठिकाणी 50 ग्रॅम आलं घेतलेलं आहे। आलं आपल्याला स्वच्छ धुवून वरची साल काढून घ्यायची, लिंब स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि लिंब धुतल्यानंतर त्यांच्यामधल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत। बिया जर राहिल्या 2-3 चुकून जरी राहिल्या आणि त्या मिक्सरमध्ये जर आपल्या क्रश करण्यात आल्या तर लिंबाचं लोणचं पूर्णतः कडू होईल। तर ह्या पद्धतीने पूर्ण बिया काढून घेतल्या आहेत। लिंबूचा क्रश करून घेतलेला आहे। 100 ग्रॅम लिंबू आणि 50 ग्रॅम आलं घेतलेलं आहे। हे मेजरमेंट झालं आपण ज्यावेळेस आणतो ते मेजरमेंट, परंतु आता आपल्याला वाटीचं मेजरमेंट घ्यायचं आहे। लिंबू आणि आलं हे निम्मे निम्मे प्रमाणात घ्यायचं आहे। जर 100 ग्रॅम समजा तुम्ही पाव किलो लिंब घेतले असतील तर त्याच्यासाठी अर्धा पाव आलं घ्यायचं आहे। आता हा जो क्रश आपण करून घेतला आहे तो क्रश आपल्या सपाट वाटी झाला आहे। तर मेजरमेंट आपल्याला वाटीच्या याच्यानुसार घ्यायचं आहे। गुळाचं हे गुळातच करायचं आहे, याच्यात साखरेचा वापर करायचा नाही आहे। तर सपाट वाटी लिंब क्रशसाठी आपण 2 सपाट वाट्या गुळाचा वापर करतो आहे। एक वाटी आपली मोजून झाली आहे, दुसरी पण वाटी आपण मोजून घेतो आहे। हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर ह्या ठिकाणी गुळामध्ये आपण जो मिक्सरला लिंबाचा क्रश करून घेतला आहे जेवढा बारीक होईल तेवढा करायचा आहे। लिंबूची साल ज्यावेळेस गुळामध्ये शिजते तर ती दाताखाली छान लागते, चवीला नरम होते। आणि हा आल्याचा किस करून घेतला आहे तो पण आपण टाकून घेतो आहे। दोन्ही पण जे क्रश करून घेतले ते व्यवस्थित गुळामध्ये मिक्स करायचे आहेत। गुळाचं पाणी पूर्ण होऊ द्यायचं आहे। जर तुम्हाला अगदी वेळ असेल तर तुम्ही 1 ते 1.5 तास हे पूर्ण पाणी होऊ द्यायचं आहे गुळाचं आणि मग शिजायला ठेवायचं आहे। ह्या पद्धतीने आपण सगळं गुळाचं पाणी होऊन झालं आहे आणि त्यानंतर चवीप्रमाणे आपण मीठ टाकतो आहे। चवीप्रमाणे थोडं तिखट टाकतो आहे। जर तुम्हाला तिखट आवडत नसेल तर ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालतं। तिखट मात्र जर तुमचं वापरातलं तिखट जर चवीने तिखट असेल तर ते अगदी चिमूटभर घाला, कारण की आपण आल्याचा वापर करतो आहे। आलं ऑलरेडी तिखट चवीचं असतं। तर ह्या पद्धतीने आपण हे दोघं पण जिन्नस जे आहेत त्या छान शिजवून घेतो आहे। अशा पद्धतीने मंद गॅसवर याला शिजवून घ्यायचं आहे। शिजल्यानंतर असे बुडबुडे आले, त्याच्यातले बुडबुडे थांबले, गतक आला तर गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काळं मीठ घालून घ्यायचं आहे। काळं मीठ हे पचनाचं काम करतं आणि लिंबूसुद्धा पाचक आहे, आलं पण पाचक आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही थोडी बडीशोप वाटून, कच्ची बडीशोप भाजायची नाही आहे, ती वाटून तुम्ही याच्यात टाकू शकता। या पद्धतीने लोणचं आपलं गार झालं आहे। गार झाल्याच्यानंतर अशा काचेच्या भांड्यात आपल्याला भरून घ्यायचं आहे। बरणी असेल किंवा जे काही झाकणाचं बाऊल असेल तुमच्याकडे त्याच्यात भरा। प्लास्टिकच्या याच्यात शक्यतो भरू नका, काचेच्याच याच्यात भरा। गुळाचं असल्याकारणाने गार झाल्यानंतर थोडा रंग बदलतो, परंतु चव अतिशय छान लागते। आणि विशेष म्हणजे हे पाचक आहे, अगदी उपाशीपोटी जर तुम्ही 1 चमचा घेतलं तर अगदी मस्त। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। जर आवडलं असेल तर एक कमेंट करा।